नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही बनवली होममेड अशी ही मावा कुल्फी. ही कुल्फी मी बनवली आहे खव्यापासून. तर बनवली कशी चला बघूया. ही कुल्फी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलं होतं. दूध तापवायला ठेवलं. आता माझं दूध कंटिन्युअसली कमी गॅसवर उकळत राहणार आणि मी बाकीच्या प्रोसेस करते बघा. इथे मी मिल्क पावडर घेतलं आहे, ₹10चं सॅचेट येतं ना ते. तर मिल्क पावडरची स्लरी तयार केली आणि उकळत्या दुधामध्ये हे टाकून दिलं आणि हलवून घेतलं थोडंसं. आता कंटिन्यू हे दूध जे ते उकळणार, कारण मला ह्या दुधाला थोडंसं आटवायचं आहे. दूध साईडला उकळतं आहे, तर अंदाजे 1 वाटी मी इथे साखर घेतली. साखर चांगली कॅरमलाइज करून घेतली आणि आता ही साखर जी ती मी दुधामध्ये टाकणार आहे. अशी कॅरमलाइज करून साखर तुम्ही जर कुल्फी करताना वापरली, तर कुल्फी अगदी मार्केटसारखी बनवून रेडी होते. तर बघा साईडला दूध उकळतच आहे माझं. त्यामध्ये ही कॅरमलाइज झालेली साखर ओतली. थोडी-थोडी करून ओताना ते हे दूध जे ते ओतू जातं. तर दुधाचा कलर किती छान झाला आहे बघा साखर टाकल्यानंतर. यानंतर आता मी घेतला आहे खवा. त्याची पण दुधामध्ये मिक्स करून स्लरी तयार करून घेते. जेणेकरून आपल्याला उकळत्या दुधामध्ये खवा मिक्स करायला सोपं जाईल. तर असं मी खवा दुधामध्ये मिक्स करून घेतला आणि याच उकळत्या दुधामध्ये हा खवा देखील टाकून घेतला. यानंतर मी टाकली होती काजू बदामची पावडर, पण ती क्लिप काही माझ्याकडून शूट झाली नाही. तर यावरचा तरंग काजू बदामचा तुम्हाला दिसतच असेल. यामध्ये मी काजू बदामची पावडर टाकली आणि हे मिश्रण जे आहे ते थंड होण्यासाठी ना गॅसवरून उतरवून ठेवलं. थंड झाल्याच्या नंतर हे आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये भरून एक ओव्हरनाईट मी ही आईस्क्रीम जी ती फ्रीज होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून दिली आणि दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी आम्ही ही आईस्क्रीम एन्जॉय केली. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा दुसऱ्या दिवशी दुपारी प्रिशा शाळेतून आली आणि आम्ही आईस्क्रीम काढायला घेतली. ती खूप जास्त फ्रीज झाली होती, त्यामुळं काही निघली नाही. मग आम्ही पाण्यामध्ये ते मोल्ड ठेवलं आणि इझिली ही आईस्क्रीम जी ती मोल्डमधून निघली. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.